नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा स्वागत आहे. मागील सत्रात तुम्ही भाषेचा विकास, वेगवेगळ्या लिपी आणि मौखिक साहित्य कालांतराने कसे पुढे जात आहे याबद्दल शिकलात. आता इयत्ता 6वी सामाजिक शास्त्रातील भाषा, लेखन आणि उत्तम पुस्तके या विषयावरील उत्तम पुस्तकांबद्दल अधिक जाणून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. रामायण आणि महाभारतातील उत्तम पुस्तके, कविता, गाणी आणि कथा आणि महाकाव्यांबद्दल जाणून घ्या. जातक कथा, तमिळमधील संगम साहित्य, संस्कृत साहित्य एक्सप्लोअर समजून घ्या. औषध, शस्त्रक्रिया, खगोलशास्त्र आणि गणित यावरील पुस्तके समजून घ्या. महत्त्वाचे शब्द. महाकाव्ये. महाकाव्य म्हणजे नायक आणि महत्त्वाच्या घटनांबद्दलचा दीर्घ कथा. संगम साहित्य. संगम साहित्य ही प्राचीन तमिळ कविता आहे जी प्रेम, वीरता आणि निसर्गाबद्दल बोलते. दशांश प्रणाली. दशांश प्रणाली ही 10 अंक 0 ते 9 वापरून मोजण्याची एक पद्धत आहे, जिथे संख्येचे मूल्य त्याच्या स्थानावर अवलंबून असते. आयुर्वेद. आयुर्वेद ही भारतातील एक प्राचीन औषध प्रणाली आहे, जी आरोग्य राखण्यासाठी आणि आजारांवर उपचार करण्यासाठी नैसर्गिक औषधी वनस्पती, आहार आणि जीवनशैली पद्धतींचा वापर करते. संकल्पना नकाशांचे निरीक्षण करा. चला, आपण रामायण आणि महाभारत या महान महाकाव्यांचे आकलन करूया. महाकाव्ये ही वीर आणि पौराणिक व्यक्तिरेखांच्या कथा आहेत. त्या चांगल्या आणि वाईट, धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षांचे वर्णन करतात. प्रत्येक देशाचे स्वतःचे महाकाव्य आहेत आणि भारतात आपल्याकडे दोन महत्त्वाचे महाकाव्य आहेत, रामायण आणि महाभारत. रामायण ही राम आणि सीतेची कथा आणि राम आणि रावण यांच्यातील युद्ध आहे. रामायण आदर्श पुत्र, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ, आदर्श शासक इत्यादी आदर्श मानवाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करते. वाल्मिकी यांनी रचलेले हे महाकाव्य संस्कृत साहित्यातील पहिले काव्य मानले जाते. महाभारत ही कौरव आणि पांडव या दोन चुलत भावांमधील संघर्षाची कथा आहे. शेवटी तो एका महायुद्धात संपला, जे भगवान श्रीकृष्णाच्या मदतीने पांडवांनी जिंकले.
यात मानवांच्या विस्तृत श्रेणीचे आणि त्यांच्या येणाऱ्या नैतिक दुविधांचे, तसेच ते त्या दुविधांचे निराकरण कसे करतात याचे चित्रण आहे. ही जगातील सर्वात मोठ्या काव्यांपैकी एक आहे आणि त्यात शेकडो लहान कथा आहेत. ती व्यासांनी रचली आहेत. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की जरी ही महाकाव्ये खूप आधी रचली गेली असली तरी त्यांना त्यांचे अंतिम स्वरूप सुमारे 1600 वर्षांपूर्वी देण्यात आले होते. जातक कथा. तुम्ही गौतम बुद्धांबद्दल वाचले असेल. त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास होता की त्यांचा जन्म मानव आणि प्राण्यांचा धर्मांचा उपदेश देण्यासाठी अनेक वेळा झाला होता. त्यांनी बुद्धांच्या मागील जन्मांबद्दल अनेक कथा लिहिल्या आणि त्या जातक कथांच्या स्वरूपात संकल्पित केल्या. तमिळ भाषेतील संगम साहित्य. प्राचीन काळी तमिळ भाषा प्रामुख्याने दक्षिण भारतातील भागात बोलली जात असे. संगम साहित्य हे मोठ्या संख्येने कवी आणि कवयित्रींनी रचलेल्या कवितांचा संग्रह आहे. या कवितांमध्ये आपल्या जमातीचे रक्षण करण्यासाठी शौर्याचे, युद्ध करणाऱ्या वीरांचे, शूरवीरांचे आणि सुंदर महिलांमधील प्रेमाचे, भट्टुशांचे सौंदर्य, ऋतू आणि त्यांचा मानवावर होणारा परिणाम यांचे वर्णन केलेले आहे. औषध आणि शस्त्रक्रियेवरील पुस्तके. पूर्वीच्या काळात बरेच लोक आजारी का पडतात, ते कसे बरे होतात आणि युद्धामुळे झालेल्या दुखापती कशा बऱ्या होतात इत्यादींचा अभ्यास करत असत. त्यांनी औषध तयार करण्यासाठी औषधी वनस्पती आणि इतर नैसर्गिक गोष्टी गोळा केल्या. त्यांनी या औषधांबद्दल आणि निरोगी जीवन जगण्याच्या मार्गांबद्दल देखील लिहिले. यापैकी काही पुस्तके आपल्याला दिली गेली आहेत. तसेच एक प्रसिद्ध पुस्तक चरक संहिता आहे. तर शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणारे दुसरे पुस्तक सुश्रुत संहिता आहे. या पुस्तकांनी आयुर्वेद, पारंपरिक भारतीय औषध आणि आरोग्य प्रणालीचा पाया घातला. त्यांनी लोकांना केवळ वेगवेगळ्या आजारांवरील औषधांबद्दलच नव्हे तर संतुलित आणि निरोगी जीवन जगण्याच्या मार्गांबद्दल देखील शिकवले. खगोलशास्त्र आणि गणितावरील पुस्तके. आपल्या पूर्वजांना सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह यासारख्या खगोलीय पिंडांबद्दल आकर्षण होते. त्यांनी दिवसेंदिवस त्यांचे निरीक्षण केले आणि असे लक्षात आले की आकाशातील या वस्तू कालांतराने बदलत राहतात. काही बदल तर मिनिटाला होत असत, तर काही दिवस, महिने किंवा अगदी वर्षामध्ये हळूहळू होत असत. आर्यभट्टीयम नावाचे पुस्तक लिहिणारे आर्यभट्ट यांनी असा प्रस्ताव मांडला की पृथ्वी फिरते.
ज्यामुळे दिवस आणि रात्र होतात आणि सूर्य पृथ्वी फिरत राही. या व्यतिरिक्त आर्यभट्ट आणि प्राचीन भारतातील इतर गणितशास्त्रांनी देखील संख्या आणि स्थानमूल्य प्रणालीचा दशांश प्रणाली स्वीकारली. आज आपण ज्या पद्धतीने संख्या लिहितो त्या पद्धतीने संख्या लिहिल्या. पूर्वी रोमन लोकांनी 100 आणि 2 हे CII म्हणून किंवा 127 हे CXXVII म्हणून लिहिले. C is equals to 100, X is equals to 10, V is equals to 5 आणि I is equals to 1. त्यांनी शून्यांची संकल्पना वापरली नाही, ज्यामुळे गणना करणे कठीण झाले. दशांश प्रणाली आणि स्थानमूल्य प्रणालीसह आपण हे फक्त 102 किंवा 127 म्हणून लिहू शकलो. आज संख्या लिहिण्याची ही पद्धत जगभरात स्वीकारली जाते. संस्कृत साहित्य. प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक पापिणी होते, ज्यांनी अष्टांगध्यायी नावाच्या पुस्तकात संस्कृत भाषेच्या व्याकरणाबद्दल लिहिले. यामुळे भाषेचे व्यवस्थितीकरण होण्यास मदत झाली आणि इतरांना ती शिकणे सोपे झाले. नंतर पतंजलीने पाणिनीच्या पुस्तकावर एक दीर्घ भाष्य लिहून हे काम पुढे नेले. कुशाण काळातील अश्वघोषाने बुद्धांच्या जीवनावरील आधारित संस्कृतमधील सर्वात प्राचीन काव्य किंवा काव्यात्मक कथांपैकी एक बुद्धचरित्र लिहिली. गुप्त काळात संस्कृतमधील काही उत्कृष्ट पुस्तके लिहिली गेली. चंद्रगुप्त दुसरा यांच्या दरबारात असलेल्या अमरसिंहाने प्रसिद्ध अमरकोश हा संस्कृतमधील एक प्रकारचा शब्दकोश लिहिला. दृश्य 17 या काळात नाटक साहित्याचे एक विकसित स्वरूप आणि मनोरंजनाचे एक लोकप्रिय रूप बनले. प्रसिद्ध नाटककार भास यांनी रामायण आणि महाभारतातील कथांवर आधारित 13 नाट्यनाटके लिहिली. आणखी एक प्रसिद्ध नाटककार कालिदास यांनी त्यांचे प्रसिद्ध नाटक अभिज्ञान शकुंतलम लिहिले, जे महाभारतातील राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. शूद्रकाने मुच्छकाटिका नावाचे एक अतिशय मनोरंजक नाटक लिहिले, जे शहरी लोकांच्या जीवनाचे वर्णन करते. कालिदासाने विविध प्रकारच्या कविता देखील लिहिल्या आणि त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही रामायण, महाभारत आणि शास्त्रीय नाटकांसह प्राचीन भारतीय साहित्यांबद्दल तसेच औषध, खगोलशास्त्र आणि गणित यावरील प्राचीन ग्रंथांनी आधुनिक ज्ञानाला कसे आकार दिला याबद्दल शिकलात.